होईल, पण तो गृहीतकाचा भाग आहे. मी सुषमा अंधारेंकडे जातो, मला पुन्हा केशव उपाध्यांकडे पण जायचंय. सुषमाजी, आज या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या बाबतीत एकत्रीकरण बघायला मिळतंय. संदीप देशपांडेने मगाशी विचारलं त्यावेळी ते सावधपणे म्हणाले सध्या तरी मोर्चापुरताच पहा, पण लोकांच्या मनातला हा प्रश्न आणि लोक असंच बघू लागलेत. संजय राऊतांनी तर ट्विटच केलं, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहेत, एका फोटोमध्ये बाळासाहेबांबरोबर एकत्र आहेत. तर याचा राजकीय अर्थ काढायचा की नाही काढायचा? नाही, मला असं वाटतं की मराठीचा मुद्दा हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघितला पाहिजे. मराठीसाठी लढलं पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरलं पाहिजे, ही जी भूमिका अत्यंत प्राणपणाने पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आणि निरपेक्ष भावनेने मांडली ती दीपक पवारजींनी. ती फक्त त्यांनी तिथेच मांडली असं नाही, तर पुण्यामध्ये सुद्धा आमच्या एकत्रित खूप साऱ्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, परिसंवाद झाले त्या विषयावरचे. सो क्रेडिट गोज टू दीपक पवार सर. आता या सगळ्यांमध्ये जर सगळ्यांची भूमिका एक आहे, लढण्याचा मुद्दा एक आहे, ज्या यंत्रणेच्या विरोधात लढायचंय ती यंत्रणा एक आहे आणि त्यानंतरचं जे साध्य अपेक्षित आहे ते साध्य सुद्धा एक आहे, तर मग मोर्चे दोन करण्याची काय गरज? उलट मला असं वाटतंय नुसते दोन पक्षांचीच लोक नाही, तर या सगळ्यांमध्ये जी काही मराठी कलाकार असतील, मराठी साहित्यिक असतील किंवा मराठी अजून लेखक असतील, या सगळ्या लोकांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. आता तुमचा त्याचा पुढचा प्रश्न की काय याला आपण राजकीय अँगलने बघावं का? मला असं वाटतं की सब्र का फल बहुत मीठा होता है. फार संयमाने आपण जाऊया. तुर्तास मराठीच्या मुद्द्यावर का असे ना, दोन पक्षांचं पाऊल एकत्रित पडत आहे. आता हे एकत्रित पडलेलं पाऊल कॉर्पोरेशन किंवा इतर अजून कुठल्या पॉलिटिकल अलायन्सच्या दृष्टिकोनातनं पुढे वाटचाल करणार की नाही ते येणारा काळ ठरवेल. मात्र एक मुद्दा जो मनसे प्रमुखांनी ठेवला आणि जो इकडे शिवसेना प्रमुखांनी ठरवला तो म्हणजे की महाराष्ट्राच्या हितापुढे इतर गोष्टी गौण आहेत. मला वाटतं हा एक धागा फार महत्वाचा आहे आणि आता सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित या एकाच मुद्द्यावर ही दोन नेते मंडळी एकत्रित आलेली आहेत. ठीक आहे, मी त्याबद्दलचा मी प्रश्न विचारेन की हा मराठी भाषेचा हिताचा मुद्दा कितपत आहे आणि राजकीय हिताचा मुद्दा कितपत आहे. काही पर्याय नाही, पत्रकार असल्यामुळे हेही प्रश्न मनात येतात कारण ते लोकांच्याही मनात असतात. पण मी पहिल्यांदा केशव उपाध्यांकडे जातो. केशवजी, जे मी मगाशी पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो की जे वस्तुतः स्थगिती देऊन संवादाला बोलवून थोडंसं पुढे ढकलून होता आलं असतं, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जे दोन पक्ष, आणि मी इकडे स्टॅटिस्टिकली म्हणतोय, जे दोन पक्ष त्यांच्या निवडणुकीमध्ये, मनसेचा तर प्रश्नच नाही, शिवसेना 20 आमदारांवर